नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी आणि याच ठिकाणी आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत या ठिकाणी जे आहे एक आंदोलन केलेलं आहे। पाहूया या ठिकाणी जे आंदोलनकारी आहेत काय सांगत आहेत या सर्व विषयावर। काय सांगा सुंदर भाई, आज रात्रीची वेळ 9:30 वाजले तरी देखील तुम्ही या ठिकाणी थांबलेले आहेत, सर्व आदिवासी बांधव तुमच्यासोबत आहेत, काय सांगाल, काय नेमका विषय आहे? सर, विषय असा आहे, वन दावेचा जो विषय आहे ते प्लॉटाचे जे फायली आहेत ते फायली प्रभाग समितीला वन जे हक्क समिती आहे त्या समिती करून ते फायली SDOला जमा करायचे होते। यांनी SDOला 503 फायली जमा केले। आता ह्या फायलीमध्ये 110 फायली यांनी असेच पाठवले ज्याच्यामध्ये अहवाल नाही, काय नाही। त्यांचं म्हणणं आम्हाला माहीत नाही, पहिले अधिकारी दुसरे होते। मग माझा प्रश्न असा आहे, म्हणजे टॅक्स आपण जेव्हा घेतो एक अधिकारी असतो, मग दुसरा अधिकारी येतो, मग का वसूल करतो? त्यांनी बोलायला पाहिजे मला माहित नाही टॅक्स वसूल करायचं। टॅक्स घेता ना, टॅक्स घेता, तुम्ही काम करता, मग तुम्हाला माहित नाही का फायली परत आलेल्या आहेत? म्हणून यासाठी आज ह्या लोकांना मी घेऊन इथे आलो की बाबा आम्हाला आमची फायली आजच पाहिजेत। तर त्यांचं म्हणणं आहे की फायली आमच्याकडे इथे नाही, SDO मध्ये आहेत। म्हणजे त्यांना माहित आहे ते फायली SDO मध्ये आहेत, मग ते आणून त्यांनी करायची जिम्मेदारी त्यांची आहे। या विषयावर दिरंगाई करण्याचं नेमकं कारण काय असेल? आता मी याबद्दल मला वाटतं आपण वरिष्ठ पत्रकार आहात या शहराचे आणि आपल्याला हालत पूर्ण माहित आहे। आत्ता इथे एक रेती का गाडी गिर गया, किसी ने खबर दिया ना, दोन्ही इंजिनियर धावत जातील फोटो काढायला आणि लगेच उद्या सेटलमेंट काय होणार? पण एक गरीबाची फाईल आहे, त्यांना काय पडलेली हो? काय पडलेली आहे? कोणाला काहीच पडलेली नाहीये। फक्त आम्हाला आमचा टॅक्स पाहिजे, आम्हाला वसुली करायची आहे। त्यापेक्षा कोणाला काय अख्ख्या शहराचं बोलतो मी। पाणी शहरामध्ये कुठे पाणी आहे मला सांगा? सूर्यधरणचं पाणी कुठे देतात शहरामध्ये? इथे पाड्यामध्ये पाणी आहे का? एकाला तुम्ही प्रश्न विचारा। 50 कोटीचे जे फंड आलाय त्याच्यामधून आपण बावडी परत याला करून त्या बावड्यांमध्ये पाणी आहे का? विचारा, एक बालदी पण पाणी नाहीये। मग याला प्रश्न विचारणार कोण? मग आता आम्हाला असं वाटतं की ठीक आहे, सत्ता येते ते आपलं काम करतील, पण एक गरीब आदिवासी पाड्यातला जो माणूस आहे, जो श्रमजीवी संघटनेमध्ये आहे आणि श्रमजीवी संघटना त्यांच्यासाठी लढेल आणि लढेल, आपला हक्क मागणार, आणि तेच आम्ही करतोय। अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले? आता त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे, आम्हाला आता माहित झालं की ते SDO कडे 7 दिवसाच्या आत ते फायली आम्ही करून देतोय। आम्ही म्हणजे पत्र देतात ते लिखत, तुम्हाला पत्र देतो की 7 दिवसाच्या आत हे फायली होतील, आणि 7 दिवसाची नाही झालं तर याच्या बदला आम्ही इथे येऊनच बसता, मग उठणारच नाही। साहेब, एकीकडे भूमिपुत्राची लढाई, एकीकडे आदिवासी बांधवांची लढाई, एकीकडे मीरा भाईंदरमध्ये लागलेले भ्रष्टाचारांचं, कसं पाहता या सर्व विषयात? एक दुर्दैव आहे, माझा भूमिपुत्र बांधव जर दरवेळेस रस्त्यावर बसणार असेल तर हे राज्य आपण चालवतो कोणासाठी, असा प्रश्न आम्हाला देवेंद्र फडणवीसना विचारायचा आहे। बघा, सत्ता येते जाते, पण जो भूमिपुत्र आहे, ज्यांच्या जमिनीवर तुम्ही मोठी मोठी कार्यालय उभारून AC मध्ये बसता, त्या जर माझ्या गोरगरीब आदिवासी बांधवांना आज जर इथे दिवसभर बसावं लागत असेल, आणि काय विषय हो, आज ज्या भूमिपुत्रांसाठी या ठिकाणी हा लढा उभारलाय, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाहीये। आज तुम्ही ज्या फायली वरिष्ठांकडे तिकडे बाहेर पाठवलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही तुमचा अहवाल पाठवत नाहीये, इतका हलगर्जी पण आहे तुमच्याकडे। आणि आज तुम्ही उत्तरे काय देता की अधिकारी बदलले, मग आम्ही आमच्याकडून होणार नाही, दुसऱ्याकडूनच केलं पाहिजे। असं नसतं हो, तुम्हाला जबाबदारी स्वीकारून हे कार्य केलं पाहिजे। आता मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून जेव्हा भूमिपुत्राचा विषय, मराठी माणसाचा ज्या ठिकाणी विषय असतो, मराठी एकीकरण समिती इथे पोहोचली पाहिजे असा आमचं विषय आहे। म्हणून आज या ठिकाणी सुलतान भाऊच्या जोडीला आम्ही इथे खंबीरपणे उभा आहोत आणि या माझ्या गोरगरीब कष्टकरी आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांच्या आदिवासी पाड्यावरती अजूनही पाणी नाही आहे हो, आज रस्ते नाही आहेत, पाणी नाहीये, वीज नाहीये, लाज वाटते, लाज। 75 वर्ष 78 वर्ष म्हणून आपण तिकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो, इथे शहरामध्ये परप्रांताच्या हातामध्ये हे शहर दिलेले आहेत, घराणेशाही इथे करून महापौर तुम्ही बसवता। इथे माझ्या शेकडोनी बहिणी, इथे तुम्ही लाडकी बहीण म्हणून राज्यामध्ये तिकडे योजना राबवता, या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहेत, त्या तुम्हाला दिसत नाहीये। इथे रात्री घरदार सोडून, लेकरं बाळ सोडून इथे बसले आहेत, तुम्हाला यांना न्याय देणं गरजेचं आहे। आज 15 दिवसापूर्वीच्या वसईच्या तहसील कार्यालयावरती भूमिपुत्रांचा, आदिवासी बांधवांचा मोर्चा गेला होता। म्हणजे चाललंय का राज्यामध्ये? तुम्हाला किती वेळा आम्हाला रस्त्यावर आणायचा हा देखील प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न मार्गी लावावेत। आता सहाय्यक आयुक्तांशी चर्चा झाल्याप्रमाणे ते आता खाली येऊन गेल्या,
त्यांनी सुलतान भाऊला आश्वासन दिलंय की एक निवेदन तुम्हाला देऊ आणि 7 दिवसामध्ये सगळ्या फायली आम्ही या ठिकाणी परत मागून आमचा अहवाल त्यांना पुन्हा पाठवून या सगळ्या भूमिपुत्रांना आम्ही न्याय द्यायचं काम करू. दादा, रात्रीचा हा संघर्षमय मोर्चा आणि उद्या बिरा भाईंदर शहरामध्ये लोकमतच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार आहेत. काय अनमोल संदेश देऊ इच्छिता मुख्यमंत्र्यांनी? आम्ही तर संदेश देणं एवढे मोठे आम्ही नाही आहे, पण कमीत कमी लोकांना एवढा तरी अधिकाऱ्यांना एवढा समजायला पाहिजे की जे भूमिपुत्र आहेत, आदिवासी बांधव, जे गरीब गोरगरीब ह्या पट्ट्यामध्ये राहतात, त्यांना कमीत कमी न्याय देण्यासाठी तर घ्या. बाकी तर लूट मारते त्याला कोण थांबू शकत नाही, पण कमीत कमी एवढा तर बघा की कमीत कमी ते जो गरीब माणूस आहे, जो खालचा माणूस आहे, त्याला न्याय मिळेल हीच आमची इच्छा आहे.